केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात मूल्य $550 वरून शून्य केले। त्यामुळे कांद्याच्या दरात वाढ होऊन कांदा उत्पादकांना दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे। मात्र असे असले तरी सध्या शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नाही। यापूर्वी शेतकऱ्यांना कवडीमोल भावात कांदा विकावा लागला। सरकारने आलेले उशिराचे शहाणपण केवळ निवडणुका डोळ्यासमोर हा निर्णय घेतला असून हा निर्णय कायमस्वरूपी ठेवावा अशी संमिश्र प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे। केंद्र सरकारने जो निर्णय घेतला $550 जे निर्यात मूल्य आहे ते हटवलेलं आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा जो आता जे आहे शेतकरी समजा 10 ते 20% शेतकऱ्याकडे माल आहे आणि जे बी आहे ते श्रीमंत शेतकऱ्याकडे मोठ्या शेतकऱ्याकडे छोट्या शेतकऱ्याला याचा काही फायदा होणार नाही। पण भविष्यात 1 ते 1.5 महिन्यानंतर जो लाल कांदा आहे त्याचा 100% शेतकऱ्यांना फायदा होणार आहे आणि ह्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो। जो निर्णय घेतला आहे तो फक्त एक निवडणुकीचा स्टंट म्हणून घेतलेला आहे। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असे निर्णय घ्यायचे, शेतकऱ्यांची मतं मिळवायची आणि निवडणुका झाल्या की पुन्हा परत निर्यात बंदी करायची, MSP लावायची। असं न करता आम्हाला कायमस्वरूपी न्याय द्या। आम्ही गेल्या मागील 10 वर्षामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्याची जी परपट झालेली आहे ती भूतकाळात कधीच झाली नव्हती। एवढी परपट या सरकारने केलेली आहे। आता आम्हाला असं वाटतं आम्हाला हे 2-5 हजार 10 हजाराचे भाव नको आहे। आमच्या कांद्याला कायमस्वरूपी आमच्या जो खर्च आहे त्याच्या खर्चाचा दुप्पट भाव द्या, जसं तुम्ही म्हटले होते। आम्हाला हे भाव नको आहे। निर्यात शुल्काबद्दल काय सांगणार? हे नक्कीच या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, परंतु हा निर्णय निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नका घेऊ। कायमस्वरूपी असं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहा। ज्या वेळेस मार्केटमध्ये आवक वाढते तेव्हा तुम्ही निर्यात बंदीचा निर्णय घेता आणि आवक कमी झाली की तुम्ही निर्यात खुली करता। हे असं न करता कायमस्वरूपी निर्यातीला चालना द्या, निर्यात धोरण बदला। काय घेतलेला निर्णय छान आहे, परंतु ह्या आता सध्याची जी स्थिती आहे या कांदा मार्केटमध्ये फार कमी आहे, फार म्हणजे फारच कमी, 20-25% पण नाही। येणारा कांदा जो आहे आता लाल कांदा, या निर्णयाचा जर कधी असा निर्णय जर असेल तर जरूर शेतकऱ्याला व्यापाराला फायदा होईल। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे भरपूर खासदार पडले, त्यामुळे सरकारला जाग आली आणि शेतकऱ्यांचा जरा विचार करायला लागले। तर हा विचार त्यांनी कायम करावा ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे आणि निवडणूक म्हणूनच नाही तर निवडणुकीनंतरही असाच निर्णय कायम ठेवावा ही अपेक्षा आहे। ज्यांच्याकडे माल शिल्लक आहे त्यांना फायदा होईल। पुष्कळ 75-80% माल विकला गेला आहे, 20-25% माल शिल्लक आहे, फक्त त्याला फायदा होईल आणि हे भाव कायम ठेवावा, कंटिन्यू बंद चालू करू नये हीच अपेक्षा शेतकऱ्यांची आहे। आणि येणारा जो लाल कांदा आहे त्यालाही फायदा होईल। हा भाव जर ठेवला तर निर्यात शुल्क लावला नाही तर होईल त्याला फायदा, पण मग निवडणूक झाल्यानंतर परत त्यांनी ते निर्यात शुल्क लावणे हे नाटकं करू नये हीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। आज जो सरकारने निर्णय घेतलेला आहे त्याचा आम्ही खूप स्वागत करतो। आमचं म्हणणं एवढंच विषय असा आहे का जो सरकार निर्णय घेते खूप चांगलं घेतं, पण विषय असा आहे की ज्या आजच्या स्थितीला प्रत्येकाला भाव पैसे काही भेटणार नाही, कारण प्रत्येकाजवळ कांदा नाही आहे। फक्त 2-5% लोकांजवळ कांदा आहे जे ठराविक आहे त्यांच्याजवळ। बाकीच्या लोकांजवळ कांदा हे 2-3 महिने जर कायम 4 महिने कायमच बाजार असे राहिले पाहिजे, एवढंच आमचं सरकारकडे विनंती, बस दुसरं काय आमचं म्हणणं नाही।